कोल्हापूरच्या भीम जयंती 2026 मध्ये पहिला ठोका कोल्हापूरच्या भाषेत बोलायचं झालं तर पहिली ट्रायल जी झाली ती आहे सिद्धार्थ कदमवाडी. त्याच ठिकाणी मी आज चाललोय आपल्या अपने साऊंड म्हणजे कोल्हापूरचा बकासूर. पण ह्यावेळी कॉम्पिटिशन नाही, ब्रँड फील्ड मध्ये अजून एक अपडेट ती म्हणजे मायक्रोसोनिक सिरीजचा कॉम्पॅक्ट टॉप लाईन या साऊंडच्या ग्रँड ओपनिंगला आणि सिद्धार्थ चौक यांच्या भीम जयंती मिरवणूक 2026. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुझ्या लाडक्या आवाज चॅनलवर. त्याचं नाव आहे साऊंड कॅगेट. मी या चॅनलचं प्रतिक्रिया वन साईडचा आवाज करत आहे डायरेक्ट कोल्हापूर नगरीमध्ये. तसं सांगितलं तसं आज आपल्याला जायचं आहे कदमवाडी कचरेमाळा या ठिकाणी सिद्धार्थ चौक याच्या भीम जयंतीच्या मिरवणुकीसाठी. स्पेशल अट्रॅक्शन आहे तो म्हणजे आपला अपने साऊंड कोल्हापूर आणि यांची न्यूली लॉन्च होणारी मायक्रोसोनिक सिरीज. सो या सिरीजला मी पण एक्सायटेड आहे बघायसाठी, कारण ही सिरीज जसं सांगितलं तसं एकदम कॉम्पॅक्ट साईज मध्ये ते उभे टॉप एवढे छोटे येते तसे टॉप लागणार आहे. आणि काल मी जे म्हटलं तुम्हाला की पहिली टेस्टिंग झाली या मंडळाची रात्री. सो त्या कोल्हापुरात भीम जयंतीला पहिला ठोका त्यांचाच पडलेला. सो मी रात्री ते व्हिडिओ बघितलं, त्यातून तर मला तेवढं आवडतं. सो बाकी आता बघूया तिथं जाऊन. आणि जसं सांगितलं तसं की कोल्हापूरमध्ये आज मी भीम जयंती शोसाठी चाललोय. ऍक्च्युली मला भरपूर म्हणजे होते शो दुसरे, संभाजीनगरला पण कॉम्पिटिशनवाला शो होता जिथे भरपूर साऊंड होते. त्याच्यानंतर पुण्यामध्ये पण PCMCच्या भीम जयंतीच्या लाईनमध्ये पण शो होता. एका साऊंडचं ओपनिंग प्लस शो तो असा होता, पण मी नाही पकडला. जवळच्या जवळ जाऊ म्हटलं यंदा, कारण की यात्रा सीझनमुळे भरपूर आपण शो केलेत आणि भरपूर कॉम्पिटिशन वगैरे झालेत. त्यामुळे जरा असं म्हटलं भागातला एखादा जवळचा शो घेऊ आणि तो अटेंड करू. आणि तो आपल्याला भेटला एक अपने साऊंड यांच्याकडून स्पेशली सिद्धार्थ चौक यांच्या मिरवणुकीसाठी. सो आपण तसं बघायला गेलं तर साऊंड कडूनच चाललंय, पण आपण ती मिरवणूक कव्हर करू त्यांची. साऊंडचा बद्दल मला जास्त एक्साइटमेंट आहे, कारण की जसं सांगितलं तसं तो साऊंड आहे एकदम कॉम्पॅक्ट साईज मध्ये मायक्रोसोनिक सिरीज. ईस्ट कंपनी तुम्हाला माहित आहे, खापणे साऊंड ईस्ट कंपनी सोबत असोसिएट आहे. म्हणजे त्यांचं कॅबिनेट वेगळं आहे, पण जी कंपनी ब्रँडचं मटेरियल आहे ते आहे ते ईस्ट कंपनी सोबत ते स्पॉन्सर आहेत किंवा करतात काम. सो त्या कंपनीचं ही एक वेगळी सिरीज जी आधी मी बघितल्या, पण मला आता इथं ऐकायला जास्त एक्साइटमेंट आहे, कारण सिद्धार्थ चौक यांचं कोल्हापूरमध्ये पहिली ट्रायल काल रात्री 12 वाजता झाली. त्याचे व्हिडिओज मी बघितले. सो मजा तर येणार आहे भरपूर. जावे तिथं आणि भेटतो तुम्हाला ती सिरीज कशी वाटत्या काय वाटत्या. सोबत आपल्याला इन्व्हाइट केलेले महादेव खापणे आणि DJ नील यांना पण भेटू, तिथं जाऊन मजा करू, काय विषय नाही. त्याच्या आधी पण आपण उजगावला खापणीची एक नवीन सिरीज लॉन्च केली, पण त्याच्यापेक्षा पण खतरनाक आजची सिरीज असणार आहे असं मला वाटते. ती असेलच. मी आता पोहोचलोय, बघू शकता कोल्हापूरमध्येच आहे मी. हा कोल्हापूरमध्ये एंट्रीवाला रोड आहे. सो जाऊया तिथं, चला. Welcome to the Bhim Jayanti. गाईला आपण पोहोचलोय चौकात त्या, आणि चौकाचा तुम्ही बॅनर बघू शकता जिथे आपला खापणे साऊंड आज लागलाय. सो चला जाऊया तिथं आता. मावने लोकेशन बघू शकता, हा सगळा सेटअप आणि इथं आहे आपला खापणे साऊंडवर जाऊन आता सगळ्यांना भेटूया. चला तिथं खापणे ओनर वगैरे आणि आपले नील भाऊ वगैरे आहे. चला जाऊया. व्हिडिओ चालू. मी पोहोचलो इथं, बघू शकता पाठीमागे सेटअप आहे. भाऊ भेटलेत आपल्याला आणि सेटअप आता ट्यून करायला आलेत. एक्स्ट्रा 4 टॉप अजून वाढलेत, म्हणजे टोटल आता 8 टॉप झालेत आणि 4 टर्बाईन 2 बेस लाईन म्हणून आहे. आणि मायक्रोटेकच्या 4 ते लहान जसं सांगितलं सर ते टॉप आहे जे आडवे आहेत ते मी तुम्हाला आता पुढनं दाखवतो. मी भेटलो खापणे शेटला भेटलो, नीलभाऊंना भेटलो. सो आता बाकी तुम्हाला मी मेन सेटअप दाखवतो जे हे टर्बाईन 2 बेस आहेत आणि मायक्रोटेकचे 8 टॉप जे कॉम्पॅक्ट साईज मध्ये. सो ते वाजणार कसे त्याची एक्साइटमेंट मला तर आहे. बघूया चला.
शकता मायक्रोसोनिकची जी मी मगापासून म्हणतोय ती कॉम्पॅक्ट टॉप लाईन. वेगळाच विषय. टोटल आता 8 टाईप आहेत आणि 4 बेस. भावनं छोटंसं टेस्टिंग झालं आणि जी कॉम्पॅक्ट साईज आहे ती कळते कारण की एकदम लहान टॉप आहेत आणि बेस जर सांगितलं तर समजा. सो टेस्टिंग होईल आता, बघूया. आता पूजन वगैरे चाललं आहे आणि जे म्हणलं ना टॉप कॉम्पॅक्ट साईज मजा येते ऐकायला. तुम्हाला पण ऐकवतो आता प्रॉपर साऊंड चेक. भावानं सीन आता असं झालाय की साऊंड चेक झालाय. साऊंड थोडा वेळ बंद केलाय. मिरवणूक थोड्या वेळाने चालू होईल आणि इथून बिंदू चौकात जाते मिरवणूक असं ऐकलंय मी. आणि एकच साऊंड पुढं आहे, त्याच्यासोबत कॉम्पिटिशन होईल का नाही माहिती नाही, बघू. क्लीनचं मटेरियल आहे, काय कॉम्पिटिशन बघायचं आहे. तर थोडं आपण आता थंड वगैरे घ्यायला जाऊया, काहीतर खाऊन रिटर्न येऊया. टेस्टिंग तर ऐकली आपण, जसं म्हटलं तसं टॉप लाईन तर एकदम कॉम्पॅक्ट आणि क्लीन आहे. कानात घुसायचा विषयच नाही. जसं आपल्याला ओनरनं सांगितलं त्यामध्ये प्रेशर मीट अजिबात नाहीत. क्वांटिटी सांगितली पण ते आपण व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत, पण प्रेशर मीट तर नाहीत. आणि बेसलाईन 4च्या मानानं भारी वाटत्या. स्पेशली मला टॉप आवडली, क्लीन क्लिअर एकदम. सो चला जाऊया आता काहीतर खाऊन येऊया परत. 1 hour later.
भावांनो, यांची लाईन तर चालू झाल्या आणि पुढं कॉम्पिटिशन होईल असं वाटतं. So चला बघूया, 2 ब्रँड आहेत, कॉम्पिटिशन होतंय. चला.
जीवन किया अर्पण भीम जी के चरणों में, मुझे किसी की नहीं परवाह, कोई जाए महलों में। मिरवणूक चालू झाल्या, वन साइड क्राऊड आहे वेगळा दिसतो आणि इथलं पोलीस होतं ते पण मला म्हणायला लागले व्हिडिओ करून पाठव. पोलिसांनी चॅनल बिनल बघितलं, इज्जत कोल्हापूर पोलीस. तो चला जाऊया अनेकदा मिरवणुकीत. थोडा वेळ थांबू आता परत, कारण की फक्त आता मिरवणूक असणार आहे, काही वेगळा विषय नाही, कॉम्पिटिशन वगैरे. आपण आलतो साऊंड कडून, साऊंड चेक वगैरे झाला, साऊंडची क्वालिटी पण बघितली. सो आपण थोडा वेळ थांबून जाऊया. तर गाईज शो आजचा आपला सक्सेसफुल झालाय ना, आपण तिथून निघतोय. वाजलायत 7 ऑलमोस्ट. पण जे मी तुम्हाला म्हटलं की आपण गेलेलो खापणे साऊंड यांच्याकडून, सो आपण त्यांचं साऊंडचेक वगैरे जे काय आहे ते घेतलं. आणि मी मगाशी मध्ये आधी काल रात्री जो कोल्हापुरात फर्स्ट पडलेला साऊंडचेक तो ह्याच साऊंडचा होता आणि ह्याच ग्रुपचा होता. सो त्याचं पण व्हिडिओ थोडं टाकलं आणि आज मी स्वतः जाऊन तिथं शूट केलं. आता साऊंडबद्दल बोलायचं झालं तर साऊंडची जी नवीन टॉपलाईन आहे मायक्रोसोनिक सिरीज, मायक्रोटेक 1 or 2 असं समथिंग तिचं नाव आहे, ती फक्त खापणे साऊंडकडे आहे. आणि त्याची ओरिजिनल मायक्रोटेक 1 आहे ती बहुतेक कंपनीकडे आहे का 2 कंपनीकडे आहे, असा काही विषय मला बोलले ते. पण जी वाजत्या ना कॉम्पॅक्ट साईजमधली जी एक त्याचं युनिकनेस आहे की एवढ्या कॉम्पॅक्ट साईजमध्ये ती वाजत्या, अजिबात कानाला त्रास नाही. किती जरी लाऊड केला तरी तो कानात घुसतच नाही. साऊंड इतका सॉफ्ट वाजतोय की काहीच बोलायचं. आणि जी बेस होतं ते पण त्या हिशोबानं बेस 4च लावलेलं आणि टॉप 8 होतं. बेस थोडासा वाटला अजून इम्प्रूव्ह होऊ शकतोय, पण बेस पण सॉफ्ट होता, एकदम असा स्ट्रॉंगवाला नाही, सॉफ्ट बेस आहे. त्यामुळे मजा आली साऊंड ऐकायला. ऑल ओव्हर एक्सपिरियन्स जर साऊंडचा घ्यायचा झाला तर एकदम भारी. म्हणजे तुम्ही एनी टाईम तुमच्या रोड शोला जिथं कॉम्पिटिशन नाही वगैरे काही नाही त्या ठिकाणी बुक करू शकताय. आणि प्रॉपर जर तुम्हाला साऊंड लावून एन्जॉय करायचा असेल, नाचायचा एन्जॉय करायचा असेल तर तुम्हाला हा साऊंड एकदम भारी आहे. आणि आज तुम्ही बघितलं किती क्राऊड कव्हर केला त्या साऊंडनं. जरी तो कॉम्पॅक्ट वाटत असला तरी तुम्ही बघितलाच असेल किती क्राऊड झाला आणि त्यांनी किती कव्हर केला. सो साऊंड तर एक नंबर होता. तुम्ही एनी टाईम डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा फोन नंबर आहे, खापणे साऊंड तुम्हाला माहीतच आहे, बुक करू शकताय. सो भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग एवढाच. आपण जाऊन आलो आज कोल्हापूरला भीम जयंती 2026 साठी, स्पेशली खापणे साऊंड यांच्यासाठी. तो जय साऊंडला आहे.